नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हेच महाराजांचरणी प्रार्थना। आज आपण गजानन महाराजांचा अनुभव ऐकणार आहोत। तुझी चिंता त्यासी सर्व आहे। श्री प्रदीप कारेकर, राहणार मालेगाव, या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत। तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। जय गजानन। माझ्या आजोबांनी गजानन महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते, त्यामुळे आमच्या घरात गजानन महाराजांचं गुणगान हा माझ्या जन्माच्या पूर्वीपासून असलेला भाग। मी केव्हा त्यात सामील झालो हे तर मला आठवतही नाही। 1972 साली जेव्हा मी मॅट्रिक झालो तेव्हा 11वी मॅट्रिक होती। मला स्वाभाविकच वाटले आपण शेगावला जायला हवं, दर्शन घ्यायला हवं। म्हणून मग मी आणि माझा एक मित्र आम्ही घरून परवानगी घेऊन मनमाड स्टेशनवरून शेगावसाठी प्रवासाचा प्रारंभ केला। आमचं शेगाव दर्शन छान पार पडलं आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी शेगाव स्टेशन गाठलं। तेव्हा वारंवार गाड्या नसल्यामुळे गाडी येण्याच्या थोडा वेळ आधी तिकिटाची खिडकी उघडायची। आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा तिकीट खिडकी बंद असल्यामुळे आणि बाहेर बसायला जागा नसल्यामुळे आम्ही विचार केला आत प्लॅटफॉर्मवर जाऊन खिडकी उघडली की येऊन तिकीट घेऊ, कारण गाडीला वेळ होता। आम्ही आत एका बेंचवर बसलो। थोड्या वेळाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून कुठलीशी एक पॅसेंजर येऊन गेली। काही लोक उतरले, गाडी निघून गेली। 5 मिनिटांनी आम्ही बसलो होतो तिथे टीसी आला आणि आम्हाला तिकीट विचारायला लागला। अर्थातच आमच्याजवळ तिकीट नव्हतंच। टीसीचा समज झाला की आम्ही आताच गेलेल्या गाडीतून उतरलो आणि WT अर्थातच विदाऊट तिकीट आहोत आणि त्याचं लहान मुलं पाहून दंड, शिक्षा वगैरे धमक्या देणं सुरू झाल्या। आम्ही घाबरून गयावया करू लागलो। मनात महाराजांची प्रार्थना सुरू झाली। त्यांना सांगितलं आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि येणाऱ्या गाडीने मनमाडला जायचं आहे। प्रथम तो ऐकेना आणि माझं इकडे गजानन महाराजांना धावा सुरू झाल्या। कुणास ठाऊक टीसी म्हणाला, तुम्ही दर्शन घेऊन आलात ना, पाहू तुमची पिशवी। मी गजानन विजय पोथी विकत घेतली होती। त्याची नजर विजय ग्रंथावर जाताच त्यांनी ग्रंथ अत्यंत आदरांनी डोक्याला लावला आणि सांभाळून जा मुलांनो असं म्हणून आपल्या कामाला निघून गेला। इकडे आम्ही दोघांनी गजानन महाराज की जय म्हणून सुटकेचा श्वास सोडला। पुढे महाराजांच्या आशीर्वादाने शिक्षण पूर्ण झालं आणि मला युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी लागली, जिचं नाव पुढे IDBI झालं। जसं जमेल तसं गजानन विजय ग्रंथाचं पारायण होत होतं। 1992 सालची गुरुपौर्णिमा होती। त्या दिवशी माझ्या मनात असं आलं की प्रगट दिन आणि ऋषीपंचमी आपण महत्त्वाचे दिवस मानतो, पण गजानन महाराज आपले गुरु, मग गुरुपौर्णिमेला आपण काही करायला नको का? आणि मी 21 रुपयाची मनी ऑर्डर शेगावला पाठवली। नंतर दरवर्षी गुरुपौर्णिमेला न चुकता कधी 21, 51 शक्य झालं तर 101 अशी काही राशी पाठवण्याचा क्रम सुरू झाला। ही आपली गुरुदक्षिणा या भावनेतून मी हा क्रम न चुकता सुरू ठेवला। सतत 18 वर्ष हा क्रम अखंडपणे सुरू राहिला आणि मला वाटतं साधारण 2010ची वगैरे ती गोष्ट असावी। मी नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथे बँकेत कार्यरत होतो। तो गुरुपौर्णिमेचा दिवस होता। मला पोस्टात जाऊन नित्यप्रमाणे मनी ऑर्डर करायची होती आणि इकडे आपली जागाही सोडता येत नव्हती,
पोस्टात रोखीच्या व्यवहाराची विशिष्ट वेळ ठरली होती. आता निघतो, नंतर निघतो करीत मला थोडा उशीरच झाला आणि मी घाईघाईने पोस्टात पोहोचलो. पण माझ्यासमोर तिथल्या लेडीजनी खिडकी बंद केली. मी म्हटलं, मॅडम, काही सेकंदच झाले आहेत, एवढे माझे फक्त 21 रुपये घ्या. शेगावला मनी ऑर्डर करायची आहे, माझ्यावर कृपा करा, नाही म्हणू नका. एक ना दोन त्या बाईंनी माझ्या विनंतीकडे साफ दुर्लक्ष करून त्या आत निघून गेल्या. पूर्ण त्या बाईचा दोषही नव्हता, माझ्याकडूनच हलगर्जीपणा झाला होता. इतक्या वर्षाचा गुरुदक्षिणेचा क्रम आज खंडित होणार होता. माझा चेहरा काळवंडला. मी स्वतःला दोष देत माघारी फिरलो. घरी परतलो तर चेहऱ्यावर औदासीन्य लपत नव्हतं. सौला सगळा प्रकार सांगितला. आता मी करू काहीच शकत नव्हतो. सौनी सुचवलं, आता देवासमोर स्वस्थ बसा, महाराज सगळं जाणतातच, तरीही त्यांना सर्व कथन करून क्षमायाचना करा. गजानन महाराज कृपाळू आहेतच, तेच काहीतरी मार्ग सुचवतील. मग बराच वेळ तिथे बसून मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी आपणच आपली समजूत घालण्याचाही प्रयत्न करतो. मला ओव्या आठवू लागल्या. पैशाप्रती पाहुणं, महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून, मजला तू हे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मला ना त्याची जरुरी, भावभक्ती ज्ञानापरी संतुष्ट मी राहत असे. महाराजांना म्हटलं, महाराज, हे तर त्रिवार सत्य आहे, पण आज तुमचा हा भक्त गुरुदक्षिणा न दिल्या कारणाने उदास झाला आहे. आता सर्व तुमच्या हाती. ती संध्याकाळ, ती रात्र अस्वस्थतेत संपली आणि दुसरा दिवस निघाला. मी बँकेत पोहोचलो आणि स्वतःला कामात गुंतविण्याचा प्रयत्न करू लागलो. दुपारी 3 वाजण्यास सुमारास चपराशी बोलवण्यासाठी आला. साहेब, तुमचा फोन आहे. कुणी भानगावकर आहे. ते ऐकून मी बुचकाळ्यात पडलो. मग स्मरणशक्तीला ताण दिल्यावर मला आठवलं, 6-7 वर्षापूर्वी या ब्रँचला माझ्यासोबत काम केलेला हा मित्र होता. मधल्या काळात त्याच्याशी फारसा संबंध आला नव्हता. आज अचानक त्याचा फोन ऐकून मी चकित झालो. पण पुढे तो जे काही बोलला ते ऐकून तर माझी अवस्था चकित होण्याच्याही पलीकडेच झाली. तो सांगत होता, प्रदीप, काल गुरुपौर्णिमा झाली. मी तुला न विचारता आपल्याच मनाने एक उद्योग केला यार. काल मी शेगावला होतो. मला अचानक अशी प्रेरणा झाली की तुझ्या नावाने शेगावला पैसे द्यावे आणि मी 25 रुपये देऊन तुझ्या नावे पावती घेतली. मला तुझा पोस्टल ॲड्रेस सांग, मी प्रसाद पाठवण्याची सोय करतो. असं बोलणं संपलं. मी फोन ठेवून कॅबिनच्या बाहेर आलो तेव्हा चेहऱ्यावरील औदासीन्य पार नाहीसं झालं होतं. माझ्या मित्राच्याही ते लक्षात आलं, पण अर्थात त्याच्या हे नाही लक्षात आलं की तो क्षण मला कुणी प्राप्त करून दिला आहे आणि त्या क्षणी माझं मन गजानन महाराजांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे. इतकंच नाही तर मी आनंदाने आतल्या आत जप करतो आहे, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. कॉमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर तुमचे अनुभव माझ्या भक्तिसागर या चॅनलवर सांगायचे असतील तर 735 32 551 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. जय गजानन.